प्रशांत कोरटकर यानं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला होता। त्यातच कोरटकर याला अंतरिम जामीन मंजूर झालाय। यामुळे सर्व शिवशाहू प्रेमी जनता आणि नागरिकांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झालाय। कोरटकर याच्या विरोधात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज शासकीय विश्रामगृह इथं शिवशाहू प्रेमी संघटना आणि इंडिया आघाडीच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीत इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या प्रतिनिधींनी आपली मनोगत व्यक्त करताना तीव्र भावना व्यक्त केल्या। दरम्यान ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकर याच्या अंतरिम जामीन अर्ज विरोधात मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावं आणि कोरटकर याला अटक करूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूर दौऱ्यावर यावं, अन्यथा त्यांना रोखू असा इशारा दिला की 6 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी कोरटकरना अटक करावी, अन्यथा कोरटकर यांना अटक करावी, अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांना जाब विचारू अशा पद्धतीचं आंदोलन जाहीर केलं होतं। त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्व इंडिया आघाडी आणि सर्व शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व संघटनांच्या वतीनं या ठिकाणी बैठक झाली। या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की 6 तारखेला मुख्यमंत्र्यांनी जर यायचं असेल तर त्यांनी पहिल्यांदा हायकोर्टमध्ये त्याच्याविरुद्ध या निर्णयाच्या विरुद्ध जावं। त्याचबरोबर कोल्हापूरच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी नागपूरमध्ये जो गुन्हा दाखल झाला आहे त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात यावी। त्याचबरोबर कोल्हापुरामध्ये या कोरटकरनी ज्या वेळेला जामीनचा अर्ज केला त्यावेळेला खरं म्हटलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर करायला पाहिजे होतं की यांना जामीन देऊ नये म्हणून, पण ती भूमिका महाराष्ट्र सरकारनं घेतलेली नाही आहे। अजूनही आम्ही सांगू इच्छितो की कोरटकरला आपण त्वरित अटक करावी, जर अटक केलं नाही तर मुख्यमंत्र्यांना आम्ही कोल्हापुरामध्ये रोखू। या बैठकीत मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर प्रमुख RK पोवार, हर्षल सुर्वे, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पोवार, अनिल घाटगे, संभाजीराव जगदाळे, चंद्रकांत यादव, प्राध्यापक सुभाष जाधव, संपत चव्हाण, प्रवीण पाटील, अवधूत पाटील यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे आणि शिवशाहू प्रेमी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते।